असायची. पण आजकाल लव्ह मॅरेज करून जास्तीत जास्त लग्नाचे त्यांच्या आवश्यक टेन्शन नाही. तेव्हा चपला अशी जिजूची लागायची पोळी झोजू पूर्वी पण आता कसा झालेला पोळी. कारण आजकालचा या युगात बुवा कसं नवीन. त्या दिवशी आम्ही लग्नात गेलो ना त्या दिवशी तुमका गंमत सांगतो. कारण बुवा आजकाल जमाना बदलता. आजकाल लग्नात गाववाले सावकार होत म्हणून पैसे देतो. महापुरुष सेवा मंडळ प्रितेश्वर निखिल पोलीस पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पाठवून झाले. स्वीकारते, धन्यवाद. कारण बघा त्या दिवशी आम्ही लग्न केलं म्हणजे आताची परिस्थिती काय आहे बघा. तेव्हा कसं लग्न मंडपात व्हायचं, आजकाल हॉलवरती. आणि लग्न म्हटलं तर सगळी सोय असते होय ना. पहिला तर होया तरच नाचणार नाहीतर नाही नाचणार. पण लग्नात बघा आता पद्धतीने की नवरा उचलून घेतो. मंगलाष्टका झाली रे झाली की नवरा उचलून घेतो. तशीच बघा काही ठिकाणी पद्धत नसतं. मग अगोदरच भटजी काका असतील ते सांगतात काय नवरीला उचलून घ्यायचं नाही. पण सगळे मुंबईवाले त्या नवऱ्या मुलाचे मित्र सगळे इलेले. आम्ही लग्नात गेला मंगलाष्टका जशी संपली नवऱ्याक सगळ्यांनी उचलून धरला सगळ्या त्याच्या मित्रांनी. पण नवऱ्याकडे कशी ही पद्धत नव्हती. नवऱ्याकडचे काय सगळं आधी खाली ठेवा नवऱ्या मुला तरच माळ घालणार. पण ते काय ऐकायचं नाही होते आपल्याच ह्याच्यामध्ये. म्हणजे लग्ना दिवशी मित्रमंडळी काय असतं ते आपल्याला माहिती आहे. ते काय ऐकत नाही घालूच असतात तर तुम्ही सुद्धा उचलून घ्यावा आणि हार घाला. पण ही नवरी मुलगी काय ऐकाय नाही खाली उतरा. शेवटी ते पण ऐकणार ही पण नाही. नवऱ्या मुलगी म्हणजे जी काय नवरी होती तिनं बघून घेतला. नवऱ्या काय खाली उतरी ना नवऱ्याने बघून घेतलं ती खालसूनच माळ टाकला तीच नवऱ्याच्या मामाच्या गळ्यात. नवरू मेलो करा. ज्याचा कोणता झाला नाही तेही असं समजा की आता माझाच लग्न लागतो. स्वस्ती
त्याचं नाव काय?